नमस्कार मंडळी, राम राम. कसे असाल तुम्ही? चांगले असाल हीच आशा बाळगतो. आता तुमच्या समोर एक फेरा दाखवण्यात आला आहे, दीपक शेठ चिर्ले यांचा फेरा. किती सुंदर फेऱ्याचा दृश्य तुमच्या समोर सादर करीत आहे. पाहू शकता तुम्हाला अर्ध्या वाटेतून सोडलेला फेरा आणि तुम्ही हे बघू शकता फेऱ्याचा दृश्य किती विचित्र आणि किती भारी पळण्याच्या समोर आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता समोरच कशी गाडी पळते. सुंदर असा दृश्य फेऱ्याचा तुमच्या समोर सादर करीत आहोत आम्ही. आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. पाहू शकता चिरल्याचा दीपक शेठ वारंवार दाखवण्याचा प्रयत्न का ती गाडी अर्ध्या वाटेवरूनच सोडली होती. आणि तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये किती सुंदर असा पलतं बैल आणि त्या पळण्याच्या मागचा दृष्टिकोन म्हणजे मालकाचा अधिकार असतं. आणि बघा तुम्ही आता पुढची गाडी एलियन बादशाह विजयी झालेली आहे. आणि या गाडीमध्ये पाहू शकता तुम्ही मित्रांनो, एलियन आणि बादशाह एक बाजूला आणि दुसरी गाडी दुसऱ्या बाजूला. तर त्याच्यामध्ये विजय गाडी एलियनची आणि बादशाहची झाली होती. सुंदर गाडीचा दृश्य तुमच्यासमोर सादर करीत आहात आणि तुम्हाला आवडेल असंच आम्ही आशा बाळगतो. तुम्ही पाहू शकता अनेक अशा गाड्यांचा दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो ना. चांगल्या चांगल्या गाड्यांचा शॉर्ट्स घेऊन तुम्हाला तुमच्या समोर सादर करीत आहोत. आता हे रिप्ले मध्ये दाखवण्याचा प्रयत्न आणि पाहू शकता मित्रांनो. आणि तुम्ही आम्हाला मध्ये कमेंट करून सांगा की कोणत्या मैदानातली गाडी पळण्यात आली होती. आणि तुम्ही पाहू शकता समोर मैदानाचं दृश्य आणि ओळखण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये दाखवून द्या आम्हाला का तुम्ही ओळखले कोणत्या मैदानातला दृश्य या गाडीचा जिंकलेल्या. पाहू शकता मस्त सुंदर गाडी. आणि आता पुढची गाडी आहे रामाशेठ गडर विजय गाडी बनली होती. ती पण मस्त सुंदर अशी मोठी विजयची गाडी होती. आणि पाहू शकता सुंदर अशा मैदानात झलकणारी बंदूक सोबत बैलगाडीचा दृश्य आणि शर्यतीचं दृश्य किती भारी नंदी पळतात. आणि 101 नंदी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. एकाहून एक चढ उतर अशा नंदीचं दृश्य आम्ही तुम्हाला हमेशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य. आणि बघूया या शर्यतीमध्ये कोणती गाडी विजय झाली. ती उजवी साईड घोषित करण्यात आली आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न वापिस आम्ही रिप्ले मध्ये दाखवण्याचा दृश्य तुम्ही पाहू शकता. सुंदर असा डोळ्यानं आपल्या डोळ्याचे पारणं फेरणारी शर्यत होती. आणि समोर तुम्हाला समोरासमोर गाडी शॉर्ट करून दाखवण्याचा प्रयत्न किती भारी बैला पळतात ती. बघूया 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 उजवी साईड. सॉरी पहिले मी चॅनल डावी साईड बोललो पण उजवी साईड. आत्ता आश्चर्यचकित होणारी गाडी तुमच्या समोर सादर करीत आहोत आम्ही मित्रांनो. आणि पाहू शकता सिंगल पुष्पा सिंगल झुकेगा नहीं साला. पुष्पा बैलाची सिंगल जोडी सिंगल बैलाची शर्यत. एक बैल समोरच्याच बाहेर गेला त्याच्यामुळे पुष्पाला गाडी मिळाली. पुष्पा झुकेगा नहीं साला बघा किती सुंदर आणि किती शेपट वरती करून पळणारा बैल. आणि बघू शकता आनंदाचा आनंद घेणार या शर्यतीमध्ये. सिंगल बैल पळवणं हा गाडी मालकाचा एक वेगळाच आनंद आहे. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती भारी गाडी आली होती न ती तुमच्या समोर सादर केली आम्ही. आता बघा समोर कशी काय दिसते गाडी आपल्याला. कशी काय दिसते गाडी. तीच गाडी आहे का दुसरी गाडी आहे काही समजत नाही पण मांडण्यात आलेली आहे. रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न नाही केला आहे. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला समजलं जागेवरूनच गाडी गेली. उजव्या साईडची गाडी जागेवरूनच गेली आणि दुसऱ्या साईडला पुष्पा झुकेगा नहीं साला. कितना भी कोई आए कोई बोले झुकेगा नहीं. देखो मित्रांनो तुमच्या समोर पुष्पाची गाडी येत आहे मैदानातून एकदम भारी. मित्रांनो एकदम व्यवस्थित गाडी दाखवण्यात आली. आणि तुम्ही सिंगल बैलाचा आनंद घेऊ शकता. हो मित्रांनो पाहू शकता सिंगल बैल पण साधारण नाही पळत. आणि आता ही पुढची गाडी तुमच्यासमोर हरण्या आणि शंभू विरुद्ध शेरा. बघूया कोण जिंकतो.
समोरून गाडी येत आहे आणि एकदम सुंदर गाडीचं दृश्य तुमच्या समोर दिसत आहे. कशी धूळ उडत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट जरूर करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहू शकता तुम्ही डावी साईड विजयी घोषित करण्यात आली आणि तुमच्या समोर सादर करण्यात आलेली गाडी अत्यंत आश्चर्यचकित होण्याची गरज. हरण्या आणि शंभू विरुद्ध शेरा. बघा समोरच तुम्ही कमेंटमध्ये करा. तर याच्या पुढचा मी काय बोलत नाही, तरी पण तुम्ही पाहू शकता कोण जिंकतो तो आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक आणि शेअर करायला आमच्या चॅनलला विसरू नका. आमच्या चॅनलचं नाव आहे रजनीश पवार 1200. आणि पुढचे असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सपोर्ट करून सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पुढचा अपडेट तुम्हाला हमेशा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी सज्ज आहेत. राम राम मंडळी.